जीवाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधील हरी मुखी म्हणा हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगन्यंता जगत चालक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या इच्छाशक्तीनं ब्रह्मदेवाकृत निर्मित संपूर्ण सृष्टीमधील प्राणी मात्रांचं जीवन सुखी असावं, समाधानी असावं, संतुष्ट असावं, आनंदी असावं. त्यामध्ये मानवी जीवनामध्ये भगवंताची सांग उपासना करून मानवी जीवन प्रभूच्या कृपेला दयेला पात्र ठरावं असा भाव अंतःकरणामध्ये निरंतर धारण करणारे वारकरी संप्रदायाचे महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचा हरिपाठ प्रकरणातील अगदी पहिल्या क्रमांकाचा अभंग मनुष्य जीवनामध्ये भगवंताची उपासना घडावी, भगवंताचं दर्शन हो, नामस्मरण हो. या उपासनेच्या द्वारे मानवी जीवनामध्ये अनंत अशा प्रकारचं महाराज सांगतात की पुण्यफल प्राप्त होतं. या पुण्यफलाला चतुर्विध मुक्ती जीवनामध्ये प्राप्त होतात आणि भक्ती उपासना करण्याचा अधिकार, पात्रता, योग्यता आबाल वृद्ध सर्व स्त्री पुरुष, मुले मुली सर्व आश्रमातील, सर्व वर्णातील, विशेषतः संसारी, प्रापंचिक यांना देखील भगवंताचा जो प्रसाद आहे, भगवंताचं जे भजन आहे, जी साधना आहे, तो करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याकरिता वेदानं पूर्ण परवानगी देऊन, अनुमोदन देऊन, हात बाहेर करून आपल्याला या ठिकाणी पारमार्थिक भक्ती जीवनाचा महाराज सांगत अधिकार बहाल केला. सर्व काळ, सर्व स्थितीमध्ये भगवंताची यथाविध अशा प्रकारची भक्ती उपासना करणारे पांडव भगवंताच्या अंतरंगाला प्रवेश करते नाही. त्याकरिता भगवंताला स्वतःच स्वधाम सोडून पांडवांच्या जवळ, पांडवांच्या आश्रयानं, पांडवांच्या घरी वास्तव्य करून राहावं लागलं. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला श्री क्षेत्र खानोटा पवित्र असणार हे भीमा नदीचं तीर, त्यामध्ये देखील अतिशय सधन, सुपीक
आणि स्वच्छ निर्मळ वातावरणामध्ये आपलं हे वास्तव्य. अशा ठिकाणी सुद्धा वास्तव्य करण्यासाठी पुण्य असावं लागतं, काही ठेवा असावं लागतं. नाहीतर आम्ही आहेत ना जिरायती भागामध्ये, ज्वारी नाही, पीक नाही, कडबा नाही, धान्य नाही. ऐका, अशा ठिकाणी सुद्धा मला सांगतात की आपला जन्म मिळणं, वास्तव्य घडणं आपला पूर्व पुण्याचा ठेवा. पण इथं जन्म घेतल्यानंतर, सर्व परिस्थिती अनुकूल असल्यानंतर अतिशय मोकळे मनानं, निसंदेह वृत्तीनं, प्रामाणिकपणानं, समर्पित भावनेनं ईश्वर चिंतन करावं, साधना करावी. हे जीवनातलं भारत प्रमुख कर्तव्य. चालू वर्षी या भीमामाईच्या तीरावरच्या काठावरच्या लोकांनी आमच्या लोकांना सांभाळून घ्यायचं. 8 महिने काका ट्रॅक्टर घेऊन आले की ऊस घेऊन जायचं. आता काय करता, 8 महिने संपला, पोटावर इकडे यावं लागेल. भगवंताची कृपा आहे, देवाची दया, पूर्व पुण्येन वडिलोपार्जित भक्ती उपासनेनं संतांच्या संगतीमध्ये आणि शास्त्र विचारामध्ये आपलं जीवन या ठिकाणी भक्तिमय अशा प्रकारच्या साधनेमध्ये रमून जावं. शांत, संयमी, परमात्मा आराधनेमध्ये हे जीवन दक्ष असावं, सावध असावं. अखंड हरिनाम सप्ताहातला असणारा पहिला दिवस सर्वांच्या पाठांतरातला अभंग असावा. अभंग सगळ्यांचा पाठ आहे, कारण आपण वारकरीत रोज आपण हरिपाठ म्हणतो. अगदी लहान लहान मुलं सुद्धा ऐकून ऐकून त्यांचा हा अभंग पाठ आहे. जर कोणाचा अभंग व्यवस्थित पाठ नसेल तर त्यांनी पाकिस्तानला जावं. आता काय सांगायचं, एकंदरीत सर्वांच्या पाठांतराला असा हा अभंग जीवनामध्ये आपल्या सर्व जणांना अपेक्षा श्रीमंत होण्याची अपेक्षा असते. आपण मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं, पण खरी श्रीमंती कुठे? मनाचा दिलदारपणा, मनाचा मोकळेपणा. मोकळे मन रसाळवाणी, मोकळे मन
याच गुणी संपन्न, या गुणानं जीवन संपन्न असावं. कुठले गुण? वाणी अतिशय मधुर असावी, गोड असावी, सत्य बोलावं, प्रिय बोलावं, हिताचं बोलावं, श्रेयस्कर बोलावं, भगवंताला आवडेल असं बोलावं. बोलायसे बोली जेने बोले विठ्ठल डोले, भगवंताला आवडेल असं बोलावं. कठोर बोलू नये, टाकून बोलू नये, आणि घालून पडून तर अजिबात बोलू नये. साचाने भवाळ मित्र्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्या घरी लक्ष्मी नांदत असते. भाग्य जावे तरी त्यांनी, असं भाग्याचं जीवन त्यांनी जगावं. मधुर बोलणं, प्रिय बोलणं, आदर राखून बोलणं, प्रेमानं बोलणं, संबंध सांभाळून बोलणं. श्रीमंत त्याला म्हणतात जो कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, इमानी आहे, समाजाची कदर करणारा, दखल घेणार आहे, परोपकार करणारा आहे, हित जोपासणारा आहे, त्यांना श्रीमंत म्हणावं. आपल्याकडे जर असेल आणि शेजारी जर त्या ठिकाणी व्यथित असेल, दुःखी असेल, भुकेलेला असेल, तर त्यांना देत राहावं. अलीकडचा काळ बदलत चालला. पण एक 25-30 वर्षापूर्वी आपल्या घरी जर काही गोडधोड सणाचं जेवण जर केलं, ताट भरून शेजारच्या घरी देण्याची पद्धती होती. आपल्या घरी सण झाला ना, पाहुणे आले ना, आपण गोड स्वयंपाक केला ना, काय जे केलं असेल ते ताट भरून शेजारच्या लेकरांना द्यावे. ही श्रीमंती. दार लावून आपणच खात बसावं. शास्त्रामध्ये श्रीमंत त्यांना म्हणलं की ज्यांचे सगळे कष्ट गेले, सीन गेला, श्रम भाग गेला,
भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंदू. सगळा सीन भाग निघून जाणं, अंग मोकळ होणं, श्रम परिहार, श्रमाचा अंत, त्याला श्रीमंत म्हणायचं. ज्याच्या जीवनामध्ये कुठलेच कष्ट शिल्लक राहिलं नाही, दुःख शिल्लक राहिलं नाही, श्रमाचा अंत तो श्रीमंत. मागील परिहार पुढे नाही सीन, झालिया दर्शना एक वेळा. श्रम कष्ट संपले पाहिजे, आणि श्रम कष्ट संपण्यासाठी जर आपण सगळे धावपळ करतो, आपली सगळी धावपळ त्याच्यासाठी ना, मुलांना शिकवायचं, मोठं घडवायचं, नोकरीला लावायची. का मुलगा नोकरीला लागला की मग आपण बसून खायचं, ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते ना. पोरगं नोकरीला लागलं की आपलं कष्ट कमी होईल, जीवन सुखी होईल, आनंदी होईल. जीवाच्या पाठीमागचं दारुण कष्ट कुठले? जीवाच्या पाठीमागचं दारुण कष्ट हे संसारातलं कष्ट आहे. आगा उपजणे आणि मानणे, हे खरं कष्ट आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणवणे जीव घाला शरण गेला विठोशी. जन्ममृत्यूची शृंखला, पुन्हा पुन्हा जन्म देणं आणि पुन्हा पुन्हा महाराज मृत्यू पावणं, हे खरं संकट आहे. आणि या संकटाला आमचे संत खरे घाबरतात. म्हणवणे जीव घाला शरण गेला विठोशी. महाराज असं जर दुःख निवृत्त करायचं असेल, श्रम संपवायचे असतील, श्रमाचा अंत करायचा असेल, तर भगवंताचं दर्शन घ्यावं, भगवंताचं भजन करावं, संत मान्य देवमान्य अशा प्रकारचे जे संत आहेत त्यांची संगती करावी. शास्त्र अध्ययन करत करत श्री गुरूंच्या मुखातून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. त्या ब्रह्मज्ञानाला मला सांगतात की जन्म मृत्यूची शृंखला खंडित होते. तद बोधय तदात्मान तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त पुनरावृत्तिं ज्ञान निर्धत कल्मषाः. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. अशी बुद्धी हरिचिंतनामध्ये ठेवावी. बुद्धीनं काळजीपूर्वक
ज्ञान ग्रहण करत करत श्रद्धायुक्त अंतःकरण ब्रह्मरूप होणं. भगवंताच्या ठिकाणी महाराज सांगतात की दड अशा प्रकारची निष्ठा रात्रंदिवस अबाधित मजबूत अशा प्रकारची जीवनामध्ये सांभाळणं. याच ज्ञानानं आणि भगवंताच्या कृपेनं महाराज सांगतात की जन्म मृत्यूची शृंखला बाधित होत असते, खंडित होत असते. अंतःकरणामध्ये प्रभूला धारण करावं, ध्यान करावं. साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. अंतःकरणाला भगवंताला साठवा. कोंड कोंडणे धरी न जीवे, देह भावे पूजे. देवाला हृदयामध्ये साठवावं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ज्यानं हृदयामध्ये देवाला साठवलं, धरून राहिले, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याचे सरले रझार, झाला सफळ व्यापार. व्यापार म्हणजे त्याची एरझार, येणं जाणं त्याचं सार्थकी झाले, यशस्वी झालं. हृदय मंदिरामध्ये भगवंताला आपण प्राण प्रतिष्ठा करावी. हृदयामध्ये देवाची, हृदयाला मंदिर करावं. जसं आपण रोज सकाळी उठलो ना की मंदिर स्वच्छ झाडून घेतो, फरशी पुसून घेतो, तसं हृदय रोज झाडून घेतलं पाहिजे. रोज हृदयाचा केर बाहेर काढला पाहिजे. म्हणजे हृदय जर किती आत पक्क आहे, तिथून कुठे केर जाईल म्हणले. तिथून डोळ्यातून केर जातो, कानातून केर जातो, वाणीतून केर जातो, हातामधून केर जातो. भेद दृष्टीनं पाहणं हा डोळ्यातून केर जातो. निंदा श्रवण करणं हा कानातून केर जातो. कठोर बोलणं, टाकून बोलणं हा वाणीतून केर जातो. हातानं दुष्कृत्य करणं हातातून केर जातो. आणि याकरिता रोज हे हृदय झाडून साफ केलं पाहिजे. तुका म्हणे Hare
काम क्रोध केले घर रीते. हा देह भगवंताच्या नामस्मरणात प्रेमानं तत्वज्ञानानं भरून गेला पाहिजे. जसा देह भगवंताच्या प्रेम सुखानं नाम साधनेनं भरतो ना, अंगामध्ये प्रेमाचं भरतं, त्या ठिकाणी संचरू लागल्या बरोबर मला सांगतात की काम क्रोधाचे वेगळे ते हळूहळू हळू निघून जातात. आपण सगळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातली लोक आहोत. पाण्यामध्ये घागर आपण भरत असताना तळ्याच्या काठी गेलो, नदीच्या काठी गेलो किंवा विहिरीत जर उतरलो, जर आपण घागरी जर पाण्याने भरू लागलो ना, जसं जसं घागरीत पाणी आत शिरतं ना, तशी तशी सगळी हवा निघून जाते. आणि घागर पूर्ण भरली की घागरीमध्ये कुठल्या प्रकारे हवा शिल्लक राहत नाही. नाही, कधी कधी अंधाऱ्या रात्री सुद्धा घागर पूर्ण भरली हे कशावरून कळतं? बस बुडबुड बुडबुड करायचं बंद झालं की समजायचं. ज्याची बडबड बंद झाली ना, समजायचं हे भरलं. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडेची वाणी अथवा सत्य. जे अर्थच आहे ना, अधरी घगरी छलकत जाईल. आरती घागरी जर डोक्यात घेऊन चाललं ना, गप्प बी बसत नाही, चांदी घरी येऊन देत नाही. खणखळती बी, वाजती बी, भिजवती बी, पण पूर्ण भरलेली घागर शांत असते. तसं अंतःकरण भगवंताच्या प्रेमानं पूर्ण भरावं, सगळे विकृती निघून जावी. देह भगवंताच्या साधनेनं भरण्याकरिता जुन्या काळामध्ये मोठं पाणी देत होते ना, आपण शेतीला पाणी मोठं पाणी द्यायचं. ती मोठ विहिरीत गेल्यानंतर लोखंडी मोठ असायची, त्याला गोल दरवाजा असायचा पाठीमागच्या, तोही उघडायचा, कुटुंबी सगळी भरायची. तसा देह भरण्याकरिता महाराज कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सत्कर्म करावं आणि ब्रह्मज्ञान संपादन करावं. ज्ञानेंद्रियानं ज्ञान संपादन करावं आणि कर्मेंद्रियाने सत्कर्म करावं. विठ्ठल कर्मेंद्रियामध्ये हात पाय आहेत, ज्ञानेंद्रियामध्ये कान डोळे आहेत. एखादी वस्तू चांगली आहे का वाईट आहे हे डोळ्यांनी बी कळतं आणि नाकाने पण कळतं. शेतामध्ये पिकलेलं शेंदड डोळ्यांना पिवळं दिसतंय, पण नाकाला घाण वास येते, आरतीमध्ये नाचले. सगळ्या बाजूने ज्ञान प्राप्त होतं. देह भगवंताच्या भक्ती प्रेमानं काठोखाट भरण्याकरिता डोळे भरून या पाहिजे.
डोळे भरून या पाहिन तुझे मुख, कान भरून या ऐकन तुझी कीर्ती. डोळे भरून रूप दर्शन घ्यावं, कान भरून शास्त्र श्रवण करावं, भगवंताचे नाम रूप गुण लीला धाम कीर्ती श्रवण करावं, आणि तोंड भरून भजन करावं. नक्की अंतःकरण महाराज परिपूर्ण होतं. डोळे भरून भगवंताला पाहिलं गोपिकांनी, डोळे भरून भगवंताला पाहिलं आमच्या संतांनी. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. कान भरून ऐकलं राजा परीक्षितीने, कान भरून ऐकलं धुंदुकारीनं. कान भरून महाराज सांगतात की शास्त्र श्रवण केलं आमच्या निवृत्तीनाथानं. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू होते, पण माऊलींचे ते सद्गुरू होते, अतिशय ज्येष्ठ. भगवान शिवजींचे महाराज सांगतात की ते स्वरूप ज्ञानाचा सोनी व गाभा, तरी देखील किती विनय अंतःकरणामध्ये, किती नम्रता होती. समोर बसून ऐकावं, प्रवचन ऐकलं माऊलींचं, आणि कीर्तन ऐकलं नामदेव महाराजांचं, भजन ऐकलं गोरोबा काकांचं, श्रवण केलं, कान भरून श्रवण केलं. आम्हाला ज्यांना काय येत नाही त्यांनी ऐकत जावं, असं असते का? निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष भगवान शिवजींचा अवतार आहेत, आणि भगवान शिवजी सर्व ब्रह्मज्ञानाचे आगर आहेत. सगळं ज्ञान त्यांच्यापासून आलेलं आहे. ना आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो. हे सगळं ज्ञान त्यांच्यापासून आलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. एवढं मोठे ज्ञानी असताना देखील महाराज सांगतात की श्रवण केलं, कान भरून ऐकलं. जीवनामध्ये असं डोळे भरून जे भगवंताला पाहतात, कान भरून ऐकतात, तोंड भरून भजन करतात, त्यांच्या जीवनामध्ये बंधन संपत, दुःख संपत, श्रम संपतात. आणि म्हणून जीवनामध्ये अत्यंत दुःखाची निवृत्ती करण्याकरिता, जीवन स्वात्मसुखाला प्राप्त करून घेण्याकरिता, मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या मंदिरात जावं, मन लावून भगवंताची सेवा करावी, आणि तासन तास भगवंताच्या समोर उभा राहून भजन करावं, साधना करावी, देवाला प्रेमानं आळवावं. नक्की तुमच्या जीवनामध्ये चतुर्विध मुक्ती प्राप्त होतील. अभंगाच्या प्रथम देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधेला. मौलीचं अभंगाची जी गाथा आहे त्याच्यात हरिपाठ नावाचं प्रकरण आहे. हरिपाठामध्ये अनुबंध चतुष्ट, त्यामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन, फल याचा विचार करत असताना
सांगतात की मानवी जीवनाचं सार्थक होण्याकरिता देवाचे द्वारे देवाच्या द्वारामध्ये जाऊन उभा राहा, देवाच्या समोर उभा राहावं. भीष्माचार्य शरपंजरी पडले होते आणि शेवटी धर्मराजाला उपदेश करत असताना, तत्वज्ञानाचा उपदेश करत असताना, राजधर्माचा, अपधर्माचा, मोक्ष धर्माचा उपदेश करत असताना अतिशय सुंदर उपदेश केलेला धर्मराजाला भीष्माचार्यांनी, तो सगळा उपदेश भगवंताने ऐकलेला आहे. भीष्माचार्य सांगत असताना भगवंताला थोडस हसू आलं. भीष्माचार्य सांगतात, पितामह भगवान का हसले आपण? पितामह, आपण एवढे ज्ञानी, अनुभवी, ईश्वरनिष्ठ जीवन जगणारे, तुम्हाला नक्की माहिती होतं की पांडव ईश्वर भक्त आहेत, पांडव सत्यवचनी आहेत. असं असताना देखील तुम्ही पांडवांच्या विरुद्ध कौरवांच्या बाजूने का शस्त्र हातात धरला? त्या बाजूला का गेले? का लढले त्या बाजूला? आता एवढा सुंदर उपदेश करता धर्मराजाला, म्हणजे ज्ञान तुमच्याकडे असतं, तुम्ही त्या बाजूला काय? याची मीमांसा सांगत असताना भीष्माचार्याने अगदी सुंदर उत्तर दिलं की मी माझी आई म्हणण्यापेक्षा चित्रांगद आणि विचित्र वीर्य त्यांची आई होती सत्यवती, आणि माता सत्यवतीला मी वचन दिलं होतं गादीवर कोणीही असो, मी हस्तिनापूरच्या गादीचं रक्षण करेन. कारण शंतनू राजा सत्यवतीच्या प्रेमात पडले होते. सत्यवतीचे वडील शंतनू राजाला मुलगी देत नव्हते, कारण तुम्हाला पहिल्या मंडळीपासून मुलगा आहे, माझ्या मुलीला दासीसारखं राहावं लागेल, तिच्या मुलांना कमी वागणूक मिळेल. त्यावेळेस ज्यावेळेस हा प्रसंग भीष्माचार्यांना कळला, त्यावेळेस भीष्माचार्य स्वतः गेलेले. सत्यवतीला सांगितलं, माझ्या वडिलांना जर तुमचं आकर्षण असेल तर आपण माझ्या वडिलांचा स्वीकार करावा, माझा कुठलाही प्रतिबंध नाही. तुम्ही आता अडचण करणार नाहीत, पण शंतनू राजानंतर तुम्ही गादीवर हक्क सांगणार. मी गादीचा स्वीकार करणार नाही, हक्क सांगणार नाही. मला राज्य नको, हस्तिनापूरचं राज्य वगैरे काही नको. माते, हे सगळे मी तुमच्या स्वाधीन करेन. देवव्रत, तुम्ही हस्तिनापूरच्या गादीवर हक्क सांगणार नाहीत, पण तुमची मुलं उभ्या वाटणीला तयार राहतील. आमच्या वडील ज्येष्ठ होते, आमच्या वडील राज्य मागितलं नाही, आम्हाला आमचं राज्य पाहिजे. माझी मुलं मागतील का अशी तुम्हाला भीती वाटते? लग्नच करणार नाही, आजीवन ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा केली. आता मुलं होण्याचा कुठे प्रश्न आहे? कुठे तुमचं राज्य मागणार? देवव्रत अशी गंभीर प्रतिज्ञा केल्यामुळे भीष्म हे नाव पडलं. पुन्हा सत्यवती सांगते, भीष्म, तुम्ही राज्यही घेणार नाहीत, लग्नही करणार नाहीत, पण शंतनू राजा आता वृद्ध आहे. ती वृद्ध झाल्यानंतर आणि माझी मुलं लहान असल्यानंतर
जर परकीय आक्रमण आलं हस्तिनापूरवर तर माझी मुलं आक्रमण थोपू शकणार नाहीत, परतून लावू शकणार नाहीत, लहान आहेत. आणि हस्तिनापूरचं राज्य शत्रूच्या ताब्यात गेल्यानंतर मांडलीत राहावं लागेल, पार तांत्र्यात राहावं लागेल. माते काळजी करू नको, हा भीष्म जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रामाणिकपणानं, दक्षतेनं, सावधानतेनं, कर्तव्य बुद्धीनं हस्तिनापूरच्या गादीचं रक्षण करेल. प्रभू, मी माझ्या आईला वचन दिल्यामुळं गादीवर कौरव आहेत का पांडव आहेत मी पाहिलं नाही, पण हस्तिनापूरच्या गादीच्या बाजूनं मला युद्ध करावं लागणार. प्रभू आणखी सांगू, हस्तिनापूरच्या गादीने युद्ध करण्यामध्ये आणखीन एक माझा मोठा लाभ झाला. काय लाभ झाला? जन्म जन्मांतरामध्ये मध्ये प्रभू मी तुमचा भक्त आहे. अष्टवसूंपैकी एक भीष्माचार्य, मी तुमचा भक्त आहे. आणि भक्तांना नियम भगवंताच्या समोर राहून भजन करावं, भगवंताच्या समोर उभा राहून भजन करावं, भगवंताच्या समोर उभा राहून भगवंताला निहाळावं, दर्शन घ्यावं. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघार, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. देवा, मी कौरवांच्या बाजूने लढत असताना तुम्ही पांडवांच्या बाजूने होते. तुम्ही अर्जुनाच्याही पुढे सारथी म्हणून रथ हाकत होते. मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहायचो, मी तुमच्या रूपाकडे पाहायचो, धनुष्यातून बाण सोडायचो आणि बाणाच्याही अगोदर पुढं आशीर्वाद पाठवायचो. पांडव पुत्र नाम जय असतो. मी बाण सोडत होतो, पण बाणाच्याही पुढे माझा आशीर्वाद जात होता. आशीर्वाद जाऊन पांडवांना कवच निर्माण करत होता. मी बाण मारलेला बाण त्या कवचावरच आदळत होता. पांडवांना माझ्या बाणापासून त्याला महात्मा म्हणतात. आता दृष्टी पुढे ऐसाची मी तुझं पाही पांडुरंगा वेळोवेळा सतत भगवंताला आपल्या डोळ्याने पाहण्याकरिता देवाचे द्वारी उभा क्षण देवाच्या दारामध्ये उभा राहू. आता देव परमात्मा कुठे आहे, देव कुठे आहे? आपण मंदिरामध्ये परमात्मा आहे एवढं श्रद्धा आहे, पण प्रभूनं एकनाथी भागवतामध्ये गाय माझं स्थान आहे, साधू माझं स्थान आहे, पतिव्रता सती माझं स्थान आहे, नदी माझं स्थान आहे, आकाशात सूर्यमंडळ माझं स्थान आहे, ब्रह्मवृंद माझे स्थान आहेत, असे अनेक ठिकाणं सांगितले. देव त्याला म्हणतात. देव हा शब्द देव धातूपासून तयार झालाय, म्हणजे लकाकणे, चकाकणे, प्रकाशने. प्रकाशमान आहे तो परमात्मा. परमात्मा स्वयं प्रकाशित आहे. यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेज विद्धिमामकं नामाविशज भूतानि धारयाम्यह मोदसा सहस्र दीपे दीपकैसे प्रकाशि
दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळल्यात सदिशा हे प्रकाश भगवंताचं स्वरूप आहे. काकड आरती माझ्या कृष्ण सभालया तुझे निधळे कोटे तुझे निधळे कोटे चंद्र कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्रांचा जेवढा प्रकाश आहे तेवढा भगवंताच्या कपाळावर तेवढा प्रकाश आहे. निढळी असं प्रकाशमान परमात्मा. पांडुरंग कांती दिव्यती झळकती रत्नकीळ फाकते प्रभा गणित लावण्य तेज पुंजाळले नव नवे तिथीचे शोभा. प्रकाशमान आहे तो परमात्मा आहे. देवाचे द्वारी द्वार म्हणजे प्रवेशद्वार. देवाकडे जाण्याचा प्रवेशद्वार प्रकाशाकडे जाण्याचा प्रवेशद्वार. आपण म्हणतो माऊलीने फक्त क्षणभर तर दारात उभं राहायला सांगितले. आम्ही तर 2-2 तास काकडा करतो, 4-4 तास भजन करतो. अजून आम्हाला देव स्वप्नात सुद्धा आला नाही. मुक्ती मिळायचं तर लांब आहे. आपण देवळाच्या द्वारात उभा राहतो, देवाच्या दारात नाही. हे देवळाचं द्वार आहे, प्रवेशद्वार महाद्वार. मग देवाचं द्वार कोणतं आहे की ज्यातून भगवंताकडे जाता येतं, प्रवेश करता येतं. मनुष्य जन्म हे देवाचं द्वार आहे. मनुष्य देहाद्वारेच भगवंताकडे जाता येतं. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान सांगा. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे मनुष्य देह ऐसा निध साधार ते साधा सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरले. मनुष्य जन्मामध्येच भगवंताची सेवा करता येते. मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने नरध्य निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. हे देवच होईन म्हणती ते होती तरी का चित्ते ना धरावे. याच ध्यान ठरवलं तर देव होता येत. म्हणून मनुष्य देह भगवंताकडे जाण्याचा प्रवेशद्वार आहे. म्हणून मनुष्य जन्मामध्ये क्षणभर उभा राहावं भगवंताची भक्ती उपासना करण्यासाठी. क्षण कशाला म्हणायचं? श्वास घेतल्यापासून श्वास सोडण्यापर्यंत जो कालावधी ना त्याला क्षण असं म्हणतात. ढोबळ म्हणाला श्वास घेतल्यापासून श्वास सोडण्यासाठी जेवढा वेळ लागतो
त्याला क्षण म्हणतात. मनुष्यानं श्वास घेतला कधी आणि श्वास सोडला कधी. आईच्या उदरातून जन्माला बाहेर आल्यावर पहिला श्वास घेतला आणि म्हातारपणे मारताना श्वास सोडून दिला. जन्मल्यापासून मरेपर्यंत हा क्षण आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत हा क्षणच आहे. आपल्या श्वासाची कालावधी कमी असेल, पण ज्यांचे काही लाखो वर्ष आयुष्य, ज्यांनी पूरक रेचक कुंभक साधलेलं आहे, प्राणायाम ज्यांनी जीवनामध्ये साध्य केलेला आहे, असे काकभूषंडी असतील. किती मोठं जे महापुरुष जातात ना, त्यांना एका स्वप्नामध्ये एक दिव्य महात्मा आला होता. स्वप्नामध्ये तेच तात्याचं लग्न झालं. 18 वर्ष वय होतं. वयाच्या 13 वर्षी त्यांना स्वप्नामध्येच एका दिव्य पुरुषानं अनुग्रह दिला होता. नामस्मरण दिलं होतं 13 वर्षी. 13 वर्षाचं खेळकर होत. त्यांनी त्या नामस्मरण नाम साधनेकडे लक्ष फारसं दिलं नाही. 18 वर्षी लग्न झालं. पुन्हा तो दिव्य पुरुष स्वप्नात आला. मी दिलेलं नामस्मरण तुम्ही म्हणजे आळवत नाही. आता तुमचं तर लग्न झालंय. तुमचं आयुष्य फक्त 5 वर्षाचे शिल्लक आहे. आता लग्न करणार, संसार करणार का परमार्थ करणार? 5 वर्ष तुमचं आयुष्य शिल्लक आहे. म्हणजे त्यामुळे दिव्य पुरुषाने सांगितले खोटं होणार नाही. मग आता जर आपण मुलांना जन्म घालत बसलो, 5 वर्षांनी जर आपण मिळलो तर सगळ्यांची फजिती. 5 वर्ष महाराज सांगतात की धर्मपत्नीपासून दूर राहील. परंतु 5 वर्षात आईसाहेबांना गीता शिकवली, भागवत शिकवलं, नामस्मरणाची बैठक तयार करून घेतली. आणि आता आज संध्याकाळी आपल्या आयुष्याची 5 वर्ष पूर्ण झाली. त्यांना नक्की खात्री संध्याकाळी आपण मारणार. दिव्य पुरुष आईसाहेबांना म्हणले माडी झोपायची वर मला सकाळी उठवण्यासाठी या. तर मरून पडलं तर तसंच बोलायचं. आणि 2:30-3 वाजता त्यांना स्वतःला जागा आली. मला स्वतः जागा उठून बसलो. मी जिवंत कसा? त्या तर महात्म्याने सांगितलं 5 वर्ष आयुष्य संपले. 5 वर्ष चिमटे घ्यायचे हाताला जिवंत करा. तेवढ्यात आईसाहेब आले. त्यांनी पाहिलं मी उठून बसलो. म्हणले जातो. आणि मग मला विचार करायला लागलो, स्वप्न खोटं का? स्वप्नात आलेला महात्मा खोटा का? त्याने दिलेली नाम साधना खोटी का? सांगितलेले आयुष्य मर्यादा खोटी का? असं विचार करता करता पुन्हा झोप लागली. पुन्हा तो महात्मा स्वप्नात आला. म्हणजे 5 वर्षाचं आयुष्य, पण इथली मूर्ती लोकांची गणना नाही, आमच्या देव लोकांची गणना नाही. आमच्या देव लोकांची 5 वर्ष संपली, तुम्हाला घेऊन जाऊ. देव लोकांची गणना. तसं आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे देव लोकांतला एक क्षण आहे. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंत भगवंताची उपासना करण्यासाठी उभा राहणं म्हणजे दक्ष राहणं, सावध राहणं. एखादा उमेदवार निवडणुकीला उभा राहिला म्हणजे तो झोपत नाही का? तो बसत नाही का? तो बसत असतो, जेवत असतो, फिरत असतो, झोपत असतो. मग उभा आहे म्हणजे काय? आपलं मत, आपली बाजू, आपण पुढे काय करणार आहोत हे सगळ्या लोकांना तो पटवून देत असतो. आणि आपलं मत लोकांना पटवून देण्याच्या बाबतीत तो दक्ष असतो, सावध असतो, गाफील राहत नाही. कोणी पैसे वाटले तरी पाठीमागे फिरून सांगतो नाही मीच खरं, मला
याच्या बाबतीत तो सगळं दक्ष असतो ना, त्याला उभं राहणं. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या उपासनेमध्ये दक्ष असणं, सावध असणं. आणि असं सावध जो आहे, सावध होय बापा, सावध झाला पाहिजे. जो भगवंताच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये, रूपदर्शनामध्ये रात्रंदिवस जागा आहे, साधनारत आहे, त्याला जीवनामध्ये चतुर्विध मुक्ती प्राप्त होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तेने मुक्तीचारी साधिल्या. त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. सलोकता, तो देव लोकाला जातो. समीपता, देवाच्या जवळ किंवा देव त्याच्या जवळ, देवतया जवळी असेल. स्वरूपता, चतुर्भुजनाला होऊन ठेले, चतुर्भुज. आणि सायुज्यता, ज्ञानदेवा चित्ते हरिपुराठने माधुर्या जन्मा मुक्त झालो. जन्म मृत्यूतून मुक्त होणं, शृंखला बाधित होणं, हे सायुज्य स्वरूप आहे. असं सायुज्य स्वरूप महाराज सांगतात की सर्वात श्रेष्ठ ऐश्वर्याची मुक्ती भगवंतानं भक्ताला दिली. याच्यात नवल नाही. वैरीनं सुद्धा मुक्ती दिली. सायुज्य सरस्वती दला पुतनी जे विषयाने स्तनपाने मारवाली, तो संकाधिकाच्या नियमाने सायुज्य सरस्वती दला पुतनी. संकाधिकांना जो सायुज्य स्वरूप प्राप्त आहे ना, संकाधिकांना जे मान आहे, मोठेपण आहे, अशा प्रकारचा महाराज सांगतात की तो मोठेपणा, सायुज्य स्वरूप वैर्यालाही देऊन टाकलं. कृष्ण कोपो निजासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करे, तो कैशा परी न पवे. भगवंतांना एखाद्याला रागाने जरी मारलं तरी त्याला परब्रह्म स्वरूप प्राप्त होतं. मग नित्य भजन करणारा, उपासना करणारा, साधना करणारा, त्याला भगवान काय वाऱ्यावर सोडतील काय? कृपा नारायणे केले मज, भगवान तुम्हाला विसरणार नाहीत, अंतर देणार नाहीत, तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. फक्त हरी भक्ती करा. तंबाखू न खाता, गांजा न पिता, अशी शुद्ध भक्ती करा. देवाचे झाडे आळवावे देव. आपण जर तंबाखू खाऊन, पिढी फुकून, गांजा भजन करत असून भजन देव अंगळवाणे नरका जाणे चुके ना. भजन करा.
भगवान तुम्हालाही अंतर देणार नाहीत. तुम्हाला लागे हरी विसरवे, नक्कीच तुम्ही भवसागर तरुण जाल. उतरेला पहिला पार पांडुरंग, तुम्हाला चतुर्विध मुक्ती प्राप्त होते. फक्त देवाच्या द्वारात उभा राहून मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण करा, मुखानं हरी हरी म्हणा. हा विषय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हरी मुखे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, अगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्याचं मोजमाप करता येणार नाही. अशा भगवंताचं नामस्मरण पुण्य फल प्राप्त करून देतं. भगवंताचं नामस्मरण प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घडवतं. भगवंताचं नामस्मरण जन्मवृत्तीची शृंखला खंडित करतं. ओ सागर तरता काळी करी तसा चिंता, होईल उभा दाता कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी. मोल नेगे जग जेठी, भावा एकासाठी, हा भावा एकासाठी खांदावाही खांदावाही बस. श्रद्धेच पोटी भगवान त्या भगवत भक्ताला आपल्या खांद्यावर घेऊन पलीकडे घेऊन तरुण नेतात. जीवनामध्ये स्वानंद स्वरूप प्राप्त करून देतात. कोणी एका गोकुळातली गवळत दहीदूध विकण्याकरिता मथुरेला गेली. दहीदूध विकून आली, पण यमुनेला एवढा मोठा पूर आला की तिला पलीकड परत वृंदावनाला जाता येईना. आणि मग तिने कृष्णाला आळवलं, जरा अलीकडे ये, मला पलीकडने नदी भरली यमुना. कैसी जाऊ मी वृंदावनाला. आता मी कशी वृंदावनाला जाऊ? नदीला भरपूर पाणी, तेव्हा अलीकडे ये आणि मला पलीकडे घेऊन जा. उतरेला पहिला पार पांडुरंग. भगवान माता मी त्याच्या करणारच आहे. देशाम समुद्धरता, तो हा उतरेला पार, तो हा उतरेला पार, तो हा उतरेला पार, तो हा उतरेला पार.
नदीचा दुस्तर पार उतरेल. भव नदीचा पार हा दुस्तर तरुण जाण्यास अतिशय कठीण आहे. देवी हेशी गुणमयी मम माया दुरतया मामेवे प्रपद्यन्ते माया मे काम तरंती तेथ एकची लीला तरले जे सर्व भावे मत भजले ते आईलेच थडी सरले माया जाळ. तुम्हाला भवसागरातून मुक्त व्हायचं असेल, भगवंताच्या स्वरूपात जर विलीन व्हायचं असेल, यासाठी पुण्य प्राप्त करून घ्यावं लागेल. आणि पुण्य प्राप्ती करण्याकरिता, दुःख दोष निवृत्ती करण्याकरिता हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटेल. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ असं भजन करा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझे आत्मचर्चा विशाल वंदन गाती. तुम्ही भगवंताचं भजन करा, भजन करा, भजन करा. कीर्तनात दुःखी जाऊ नका, भजन करा. ठोपा मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर, मनुष्याचा देह मिळाल्यानंतर भजन करत 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 महात्मा बनावं. शाळेत जाणारी मुलं आहेत ना, शाळेत जाणाऱ्या मुलांना आपण विचारतो तुला मोठेपणी काय कोण व्हायचं रे? तो म्हणतो मला सर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. ती मला स्वतःच उद्दिष्ट ते हे सांगत ठरवून बोलत असतात. तसं ज्यावेळेस आपण परमार्थामध्ये प्रवेश करतो ना, आपल्या श्री गुरूंच्या हस्ते आपण गळ्यामध्ये माळ घालतो, वारकरी संप्रदायाची आपण दीक्षा ग्रहण करतो. त्यावेळेस जर आपल्याला कोणी विचारलं ना, तुम्हाला गळ्यात माळ घालून, मुखानं भजन करून, पायानं पंढरीची वारी करून, हातानं सत्कर्म करून तुम्हाला कोण व्हायचंय, तर आपण सांगावं मला जीवनामध्ये महात्मा बनायचे. मला देव नको, महात्मा बनावं. कारण या महात्म्याच्या आश्रयानंच परमात्मा राहतो. तुका म्हणे खरा, निळा म्हणे खरा, देवा संतापायी थारा. परमात्मा देखील या साधू संतांच्या आश्रयानं राहतात. आणि महात्मा बनण्यासाठी सतत भजन करत, आणि महात्मा बनल्यानंतरही भजनच करत राहतो. सतत भजन करतो तो महात्मा बनतो. आणि महात्म्याच्या महान अनुभूतीवर आरूढ झाल्यानंतरही भजनच करत राहतो. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंद, हृदये धरून या ध्यान बाबा बाळ छंद, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ, कथा कीर्तन करीत बाबा बाळ छंद, बाळ छंद बाबा बाळ छंद. आजही माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व किंवा ते नाम सोपरी रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपे आधी. मानवा, मनुष्याचा जन्म मिळाला ना, नको रे दुसऱ्याचा बांध करू, बांध करू नका, भांडण लावून देऊ नका, कोर्ट कचेऱ्या करू नका, घरामध्ये सुद्धा कोणाला रागू नका, कोणावर मालकी सुद्धा गाजू नका. आपल्या पायाची वाहन मुलांना व्यवस्थित पाया बसली सगळं त्याच्यात सगळं आणि आपण
80 85 90 वर्ष एवढं चेवी ठेवली ना, एक दिवस आपल्याला गाचडून ताब्यात त्याच्यापेक्षा सन्मानानं देऊन टाकावं, सन्मानानं देऊन टाकावं. काय करावं मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर? सदोदित भजन करावं, सदोदित भजन. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्व त्याना, सदा नाम घोष करो हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. असं जर आम्ही लोकांना सांगितलं, सारखं भजन करावं, ज्ञानेश्वरी वाचावी, काकडा पाठ करावा, हरिपाठ पाठ करावा, तुम्ही म्हणजे मोकळे, आम्हाला काम असतं, मोकळे बाबा, आम्ही मोकळेत, तुम्हाला काम आहे. तुमची काम सोडायला सांगितली नाहीत. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रभ सुख होईल दुःखाचे. अहो काम करत करत भजन करा ना, काम करत करत भजन. आमच्या सगळ्या संतांनी काम करत करत भजन केलं ना, भजन करत करत काम केलं. हे असं आधी भजन करायला सुरुवात केली आणि भजन करत करत त्यांनी काम केलं. तुमच्या सर्व मी सांगू नका, आम्ही प्रपंच का होतो ना, आम्ही संसार होतो, तुमच्यासारखे मोकळे काय फिरायला मध्ये. संसारातच राहा, पण मुखानं प्रेमानं भजन करा. असं वेदशास्त्रानं निर्वाळा दिलेला आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. असोनी संसारे जिव्हे वेगू, वेदशास्त्र बारे पाया संसारातच राहा. सर्व संतांनी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बदल केला नाही, सांसारिक जीवनामध्ये बदल केला नाही. काम करत राहिले, व्यवहार सांभाळत राहिले, पण भक्ती उपासना करत करत महाराज ते भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. ते गोरोबा काका असतील, सावतामाळे असतील, सेना महाराज असतील किंवा चोखोबराय असतील. असोने संसारे जिव्हे वेगो करी, जिभेनं वेग करा, वेगानं परमार्थ करा, वेगानं. आष्टे तालुक्यामध्ये धानोरीच्या जवळ सुलेमान देवळा गाव आहे बघा खाली, आणि तिथं दिघे नावाचे एक बाबा आहेत, महाराज आहेत. त्यांचं वय आता जवळजवळ 100च्या पुढे, 107 वर्षांचं वय त्यांनी मला सांगितलं. तेव्हा आमच्या महाराजांकडे ज्यावेळेस मी दीक्षा घेण्यासाठी गेलो ना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तू महाराष्ट्रीयन आहेस, वारकरी संतांच्या भूमीतला आहेस, तुला म्हणले मी विठ्ठल नामस्मरण मंत्र देतो. म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणा विरो विरो, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. पण एका दमा तुला जितक्या वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल वेगानं, तितक्या वेळेस म्हणायचा. ज्यावेळेस तुझा एका दमात 108 वेळा विठ्ठल नामाचा उच्चार होईल ना, त्यावेळेस तुला समाधानाला प्राप्त होईल, तुला भगवंताचं दर्शन होईल. ते म्हणले मी खूप जोरानं म्हणायचो, पण एका दमात तर 17 18 20 शब्द जातो. विठ्ठल 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 विठ्ठल, एका दमात 108 वेळा म्हणायचं. एवढा वेग, त्याच्यामुळे डोक्यात कसलाच विचार येत नाही, कुणाचा तंटा नाही, राग नाही, लोभ नाही, कोणाला उष्ण दिलेले पैसे ध्यानात राहतात, काय सुद्धा ध्यानात येत नाही. वेगानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं एका दमात. जिव्हे वेगो करी, तुम्ही प्रयत्न करून बघा, इथं नका करू. एका दमात आपण किती वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणू, आणि असा एका दमाच्या वेळेस आपला 108 वेळा नामस्मरण घडल ना, त्यावेळेस आपल्याला प्रभूचं दर्शन होईल. दम वाढवायचा. विहिरीत गोडी घ्यायची, पोरं दम वाढी देत ना, कोणाकोणाचा फार अर्ध्या मिनिटापर्यंत 1 मिनिटापर्यंत दम असतो.
5 परस विहिरीत तळ आणतात ते जाऊन गोटा घेऊन जातात बुडी टाकताना आणतात सांगण्याचं मत आहे जिव्हे वेगो करी जिव्हेला सवय लावा सखोर नामस्मरण करा प्रदीर्घ नामस्मरण करा व्यापक नामस्मरण करा नक्की भगवंताचं दर्शन होईल भगवंताची प्राप्ती होईल वेदशास्त्र उभारी हा निर्वाळा वेदशास्त्रांना दिलेला आहे वेदशास्त्र हे आपलं न्यायालय वेदानं सांगितल्या तत्वानुसारच भक्ती मार्ग अनुसरायचा असतो वेदमार्गी मुनी गेली त्याची मार्गे चालिलो नकळेची विषयांदा म्हणून घडवलिलो चालता धनुर्धारी तरंगाकारी हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ महाराज अशी प्रदीर्घ उपासना वेगवान उपासना ज्यांच्या जीवनामध्ये घडली त्यांच्यासाठी परमात्मा द्वारकेचा राणा पांडवांनी या पांडवांकरिता पांडवांनी केलेल्या भजनाकरिता सत्कर्माकरिता पुण्यकर्माकरिता भगवंत त्यांना प्राप्त झाले त्यांच्या जवळच येऊन राहिले असं व्यासाने सांगितलं अनुभवानं सांगितलं अभंगाच्या शेवट ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी पावल्या ठिकाणी सांगतात व्यासांनी स्वतःच्या अनुभवानं सांगितलं की नामस्मरण करणारे पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीते आपत्तीमध्ये संकटामध्ये व्याधीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये पांडवांनी सतत भगवंताचं भजन केलं भजन करणं ही वेदाची आज्ञा आहे चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराणे हरिश्री मंथुनी नवनीता तैशी घ्यान वाया व्यर्थ कथा सांगली एकंदरीत सर्व वेदानंद बोलिला अर्थे तुकाचे साधिला विठोबाशी शरण जावी निजनिष्ठा नाम घ्यावे एकंदरीत हरिपाठ ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा नामस्मरण करणं हा साधूचा महाराज खरा निज स्थायी भाव आहे
सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य तद्व्रताः नमशान्तशमा भक्त्या नित्यायुक्त उपासते. एकंदरीत ज्ञानेश्वर महाराजांनी मनुष्य जन्म आलेल्या प्रत्येक मानवाला भगवंताच्या समोर उभा राहून अखंड नाम साधना करावी, भक्ती उपासना करावी. नक्की जीवनामध्ये पुण्य प्राप्त होईल, चतुर्विध मुक्ती प्राप्त होईल. संसारात असलो, कामात असलो, उद्योग धंद्यामध्ये असलो, आपल्या वाट्याला आपण काम करावं. स्वे स्वे कर्मण्य विरतस संसिद्धिं लभते नरः. आपण आपल्या वाट्याला वर्णाश्रमानुसार आपलं कर्म करावं, त्याने देखील स्वरूप प्राप्ती होते. आणि काम करताना जोडून या धन उत्तम व्यवहारी दास विचारे वेद करी उत्तमची गती तो एक पावी उत्तम भोगील जीवन. आपल्या वाटेला काम मोठ्या प्रेमानं करावं, आदरानं करावं. तर ते काम करत असताना व्यवहार समर्थ प्रभूचं नामस्मरण करावं. नक्की जीवनामध्ये सायुज्य स्वरूप प्राप्त होईल. अनंत कोट्या अशा प्रकारचं पुण्य प्राप्त होईल. या पुण्य प्राप्तीनं नामस्मरण साधनेनं अंतःकरण पवित्र होऊन त्या जीवनामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन, प्रभूची संगत, प्रभू आपल्या जवळ राहतील. मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया